27 मार्च 2026 पासून लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 27, 28, 29, 30 या 4 दिवसांमध्ये लाडकी बहिणीचा हप्ता त्या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल, अशी माहिती महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। त्याबद्दलचे अपडेट तुम्ही स्क्रीनवर बघत आहात। त्याचबरोबर महिलांचं म्हणणं होतं की जो काय मार्च आणि फेब्रुवारीच्या ज्या बातम्या झाल्या होत्या की फेब्रुवारी मार्च या 2 महिन्याचे 3000 रुपये एकत्रितच खात्यामध्ये येणार, तर त्या बातम्या सर्व निराधार होत्या, फेक होत्या। सध्या आपल्या राज्य सरकारची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे। या राज्यावर 11 लाख कोटीपेक्षा जास्त रुपयाचं कर्ज आहे। हे राज्य 56 ते 70 हजार करोड रुपये दरवर्षाला व्याजापोटी फक्त भरत आहे। काही दिवसांनी अशाच या सगळ्या गोष्टी चालू राहिल्या आणि ढिसाळ आर्थिक नियोजन असलं तर हे राज्य दिवाळखोरीमध्ये निघू शकतं। राज्य दिवाळखोरीमध्ये निघणं म्हणजे काय, तर तुमचे कर्मचारी असतील, इतर सगळ्या योजना असतील, या योजनांचे पैसे 6-6, 8-8 महिने न मिळणं किंवा त्या योजना बंद करण्याची वेळ आणणं किंवा कर्मचाऱ्यांचा पगार कपात करणं, अशा अनेक गोष्टींच्या बाबींना त्या ठिकाणी पुढे जावं लागू शकतं। त्याचबरोबर विलासराव देशमुखांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की विकास थांबवता येतो पण पगार थांबवता येत नाही। अगदी तीच पद्धत या सरकारवर पुढे चालून त्या ठिकाणी येऊ शकते। 24 मार्चचा हा जो शासन निर्णय आहे लाडक्या बहिणीच्या संदर्भातला, तो तुम्ही स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतो आहे। आणि 27 मार्च पासून वाटपाला सुरुवात झाली, 30 मार्च पर्यंत संपूर्ण वाटप होणार आहे। त्यामुळे मार्च आणि फेब्रुवारीचा 3000 रुपयाचा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, अशा पद्धतीचं जे बातम्या होत्या त्या सर्व निराधार होत्या, फेक होत्या। जो मार्चचा हप्ता आहे तो आता एप्रिल मध्ये महिन्या दीड महिन्याने जेव्हा यांच्याकडे पैसा येईल त्यावेळेस होईल, कारण की पीएम किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता नोव्हेंबर मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आला। त्याच वेळेस नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं अपेक्षित होता, मात्र तो त्यांनी जेव्हा पीएम किसानचा 20वा पडला तेव्हा 8वा टाकलेला आहे। आता 9वा कधी टाकतात ते बघणं त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे ही जी वेळ राज्य सरकारवर येते ही ढिसाळ आर्थिक नियोजनामुळे येते आहे। प्रचंड सगळ्याच गोष्टी कर्ज काढून चाललेल्या आहेत, त्यामुळे नागरिकांवरही कराचा प्रचंड बोजा त्या ठिकाणी वाढतो आहे। धन्यवाद।